हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा ऐसे न म्हणवे देवा, हा अमुचा हा अमुचा हा अमुचा, ऐसेची म्हणवावे देवा कुडल संगम देवा. जगज्योती समतानायक लोकशाहीचे जनक महात्मा बसवण्णा आणि बसवादी शरणगण यांच्या विचारानं प्रेरित होऊन महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा सह संपूर्ण भारतामध्ये 12व्या शतकामध्ये एक समतेची फार मोठी चळवळ या ठिकाणी सुरू झाली आणि याचे नायक होते महात्मा बसवण्णा. तर मी सुनील हेंगणे आज महात्मा बसवण्णांच्या विषयी एक त्यांच्या एकूण कालावधीचे जीवनकालाचे एकूण 3 टप्पे पडतात आणि त्या 3 टप्प्याच्या अनुषंगानं एक आहे इंगळेश्वर बागेवाडी आणि कुडल संगम, दुसरा आहे मंगळवेढा आणि तिसरा आहे बसव कल्याण. यामध्ये महात्मा बसवण्णांचा जन्म 1105 रोजी अक्षय तृतीया या दिवशी झालेला आहे. त्यांचं आजोळगाव इंगळेश्वर आणि त्यांचं गाव बागेवाडी या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. हे गाव तत्कालीन कालखंडामध्ये कळचुर्याच्या राजवटीमध्ये येत होतं आणि कळचुर्य राजाची राजधानी ही मंगळवेढा होती. या मंगळवेढा राजधानीमध्ये एक विजापूर विभाग यायचा आणि त्यामध्ये तर्दवाडी नावाचं गावामध्ये हे बागेवाडी हे गाव येत होतं. या अर्थानं जर पाहिलं तर महात्मा बसवण्णांचा जन्म हा या मंगळवेढा राज्यामधला आहे आणि म्हणून या अर्थानं मंगळवेढा आणि महात्मा बसवण्णा यांचं एक फार मोठं नातं या ठिकाणी आहे. परंतु सातत्यानं या महात्मा बसवण्णा आणि बसवादी शरणांच्या चळवळीमध्ये आजच्या काळातलं बसव कल्याण, कुडल संगम ही स्थळं बसव स्थळं म्हणून ओळखली जातात. परंतु ज्या महात्मा बसवण्णांचं 21 वर्ष वास्तव्य या मंगळवेढ्यामध्ये होतं असं आदरणीय अशोकजी मेनकुदळे सर यांनी आपल्या संशोधनात्मक क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा विश्वेश्वर या पुस्तकामध्ये उल्लेखित केलेला आहे. आणि आज जर पाहिलं तर मंगळवेढ्यामध्ये महात्मा बसवण्णांच्या कुठल्याही खाणाखुणा किंवा एखादं स्मारक कुठलाही विषय दिसत नाही आहे. तत्कालीन काळातला एक भव्य असा किल्ला त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी काही शिलालेख सापडलेले आहेत. त्याचंही काही अंशानं संशोधन झालेलं आहे, परंतु फार मोठ्या कालामध्ये हे संशोधन नाही झालेलं आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रातून महात्मा बसवण्णाला मानणारा खूप मोठा वर्ग या ठिकाणी आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये बसव स्मृती जागवणारं एवढं मोठं मंगळवेढा हे ठिकाण आहे आणि त्या संदर्भानं काहीतरी संशोधन झालं पाहिजे या उद्देशानं गत 8-10 वर्षामध्ये माननीय गंगाधरजी पटणे सर, माजी आमदार, माननीय इतिहासकार सोमनाथजी रोडे सर, माननीय भीमरावजी पाटील, माननीय शिवराजप्पा खंकरे, मी स्वतः आणि अनेकांनी गत एक 5-6 वर्ष या मंगळवेढ्याच्या भूमीमध्ये पदयात्रा करून काही स्मृती शोधण्याचा प्रयत्न केला किंवा आजच्या काळामध्ये काही त्या ठिकाणी स्मारक किंवा बसवण्णांच्या आठवणीचं काही करता येईल का या संदर्भानेही चर्चा झाली, प्रयत्न झाले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक निर्माण करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलं. त्याच्या बरीचशा समित्याही झाल्या, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये
म्हणावे असे काही प्रयत्न झालेले नाहीत आणि आजही पाहिलं तर परिस्थिती तशीच आहे. हे सर्व पाहत असताना महात्मा बसवण्ण आणि मंगळवेढा हा अनुबंध काय आहे या विचारानं दिनांक 8 आणि 9 जून 2024 रोजी लातूर अनुभव मंडप एक असा विचार केला की लातूर ते मंगळवेढा एक या रॅली काढावी आणि त्या संदर्भामधून काही स्मृती जाग्या करण्याचा प्रयत्न करावा. एका दिवसामध्ये सकाळी निघून सकाळी 11 वाजेपर्यंत मंगळवेढ्याला जाता आलं असतं, परंतु या विषयाला लिंगायत बहुल असणाऱ्या वाटेमधल्या गावामध्ये समाज बांधवाशी चर्चा करावी आणि या विषयानं आणखी काय आपल्याला संशोधनात्मक सापडेल, चर्चा होईल याबद्दल विचार करण्याचा विचार झाला आणि एक टीम लातूरवरून दिनांक 8 जून 2024 रोजी सकाळी लातूरमधील अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्याचप्रमाणे सिंहासनारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या ठिकाणाहून एक रथ घेऊन ध्वनी क्षेपकासह याठून लातूरमधून निघाले. गेल्यानंतर पहिलं गाव होतं औसा. औसामधून समाज बांधवाशी चर्चा झाली, बोलणं झालं. तिथून पुढं उजनीला गेलो, तिथेही समाज बांधवांची बैठक झाली, चर्चा केली. आजपर्यंत काय प्रयत्न या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या संदर्भानं किंवा समाज पातळीवर एखादं बसवण्णांचं स्मारक या संदर्भातही चर्चा होत गेली. तिथून पुढं तुळजापूरला अशाच प्रकारची बैठक झाली. सायंकाळी 6 वाजता तामलवाडी या ठिकाणी एका वाचनालयामध्ये अशा प्रकारची बैठक झाली आणि संध्याकाळचं मुक्काम हा सिद्धरामेश्वर मंदिर ट्रस्टच्या यात्री निवासामध्ये झाली. अनेकांशी चर्चा झाली, या विषयाच्या संदर्भाने चर्चा झाली. या विषयाचं महत्त्व किती आहे याबद्दलही चर्चा झाली आणि पुन्हा सकाळी शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिराचं समाधीचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी अल्लमप्रभूंच्या गवीमध्ये शिवयोग करून पुढं ही यात्रा मार्गस्थ झाली. त्यानंतर कामती आणि तिथून पुढं माचनूर या ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन 11 वाजता आम्ही सर्वजण मंगळवेढ्यामध्ये पोहोचलो. अर्थातच आमच्यासोबत असलेला बसवरथ, त्यावरचा आमचा तो संदेश आणि ध्वनिक्षेपक यांनी चांगलं काम केलं होतं. बरीचशी मंडळी रेवणसिद्ध मंदिरामध्ये जमा झाली आणि त्या ठिकाणी पहिल्या प्रथम अनुभव मंडप वैचारिक विचार आणि वचन वाचन करण्याचा त्या ठिकाणी उपक्रम घेतला आणि त्यानंतर मग आम्ही प्रांत कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या संदर्भानं निवेदन देण्यासाठी गेलो. निवेदन दिलं. आजूबाजूच्या गावातून आलेल्या अनेक मान्यवरांशी चर्चा झाली, समाज बांधवांशी चर्चा झाली. हा अनुभव मंडप सातत्यानं प्रति महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी करण्याचा निश्चय त्या ठिकाणी झाला आणि ही यात्रा आमची परत लातूरमध्ये आली. मित्रहो, हा सारा खटाटोप कशासाठी आणि काय संशोधन आहे किंवा काय इतिहास आहे मंगळवेढ्याला? मी असं म्हणालो की महात्मा बसवण्णा मंगळवेढ्याचे की मंगळवेढा महात्मा बसवण्णांची, याच्यावर चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे. हा अनुबंध आहे आणि तो अनुबंध जागवण्यासाठी इतिहासाचा थोडासा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की महात्मा बसवण्णांचा जन्म मंगळवेढा राज्यामधल्या
बागेवाडी इंगळेश्वर या ठिकाणी झाला. त्यानंतर ते आपल्या उच्च शिक्षणासाठी शिक्षण घेण्यासाठी त्या काळातील शिक्षणाचं केंद्र असलेल्या कुडल संगम या ठिकाणी गेले. 10 वर्ष कुडल संगमला त्यांनी अध्ययन केलं आणि त्यानंतर त्यांचे मामा जे कळचुरी राज्यामध्ये मंत्री होते बलदेवरस, हे त्यांना घेऊन मंगळवेढ्यामध्ये आले. मंगळवेढ्यामध्ये आल्यानंतर त्यांनी आपला कायक निवडला. मामाच्या ओळखीमुळे त्यांनी बिज्जळाच्या दरबारामध्ये कर्णिक पदावर वार्षिक 101 होन सुवर्णमुद्रावर त्यांनी आपलं कायक सुरू केलं. कर्णिक पद हे कारकून पद नाही आहे. कर्णिक हे पद अर्थ खात्यातील एक हिशोबनीस एक फार मोठं पद आणि त्या पदावर त्यांनी कार्य करत असताना त्यांनी अर्थ खात्याची संपूर्ण चौकशी, संपूर्ण पाहणी केली. बसवण्णा अर्थातच हुशार होते, प्रामाणिक होते, नैतिक होते. त्यांच्या त्या पाहणीमध्ये त्यांना काही अनियमितता असल्याचं त्या ठिकाणी आढळून आलं. त्यांनी संबंधिताच्या निदर्शनास आणून दिल्या, त्याच्यावर उपाय केले. या उपर त्या गोष्टी त्यांनी राजाच्या सुद्धा कानावर घातल्या आणि या गोष्टींना अटकाव केला. याच्यामुळे झालं असं की आर्थिक घडी व्यवस्थित बसवली गेली आणि त्यामुळे राजाचा खजिना भरून ओसंडून व्हायला लागला. भर पडली खजिन्यामध्ये आणि खजिना भरल्यानंतर काही विकास कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी महात्मा बसवण्णांनी केला. हे करत असताना या सर्व घटना मंगळवेढ्यातल्या आहेत. मी विशेष या ठिकाणी प्रावर्तून नोंदवतोय की या सगळ्या घटना मंगळवेढ्यातल्या आहेत. यानंतर त्यांची पुढं बढती झाली महात्मा बसवण्णांची. त्याच्यामध्ये आणखी सुधारणा होत होत्या, व्यवस्थित कारभार चालत होता आणि हे करत असताना त्यांना एक ताम्रपट त्या ठिकाणी सापडला आणि तो ताम्रपट हा दर्पण लिपीतला होता. सगळ्यांनी वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु असं सांगितलं जातं की हा दर्पण लिपीतला लेख महात्मा बसवण्णांनी वाचला आणि त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की राजाच्या सिंहासनाच्या खाली एक फार मोठी संपत्ती या राज्याच्या पुढील उत्कर्षासाठी ठेवलेली आहे. विचारविनिमय झाला, काही जणांनी कुतर्कही व्यक्त केले, परंतु शेवटी तो खजिना सिंहासनाच्या खालून काढण्याचं काम झालं. फार मोठा खजिना या मंगळवेढ्याच्या राजधानीमध्ये, मंगळवेढा शहरातल्या राजधानीमध्ये त्यातल्या सिंहासनाखाली तो सापडला आणि सापडल्यानंतर राजा बिज्जळाला आनंदच झाला. बसवण्णांनी सांगितलं की यातला एक आणि एक पैसा हा संपूर्णतः जनतेच्या, राज्याच्या जनतेच्या मालकीचा आहे आणि त्याप्रमाणे पुन्हा विकास कामं सुरू झाली. बराचसा पैसा हा शेतीचं सपाटीकरण आणि जलभरण, पाणी व्यवस्था यावरही झाला आणि काही पैसा हा सैन्याच्या उत्कर्षावर खर्च झाला. त्यानंतर बिज्जळाचं लक्ष हे त्याचे मामे भाऊ कल्याणचे चालुक्य या ठिकाणच्या संस्थानावर सुद्धा होतं. कारण चालुक्य तिसरा तैलप हा एवढा महत्त्वाकांक्षी नसल्यामुळे तिथल्या राज्याची घडी विस्कटली होती. इतर प्रदेशावर नियंत्रण करण्यासाठी हा तैलप दुसऱ्या ठिकाणी गेला असता या ठिकाणी बंडाची लक्षणं दिसली, तेव्हा हा बिज्जळ आपला मामे भाऊ असणाऱ्या चालुक्याच्या या कल्याण राज्यामध्ये त्यांचा वावर वाढला. ते इकडच्या प्रदेशावर आले आणि पुढील काळामध्ये ही राजधानी त्यांनी
आपली कल्याणला घेऊन आली. इथून पुढचा इतिहास बसव कल्याण, कल्याण राज्य आणि पुढील सर्व इतिहास आपणा सर्वांना माहीत आहे. परंतु माझं लक्ष किंवा माझं एक विचार हा मंगळवेढा आणि महाराष्ट्र याच्यामध्ये बसवण्णांचं काय योगदान आहे, काय स्मृती आहेत आणि अशा स्मृती असणाऱ्या मंगळवेढा राज्यामध्ये कुठल्याच प्रकारचं स्मारक, कुठल्याच खाणाखुणा नाही आहेत, माझं असं म्हणणं आहे. या ठिकाणी जर संशोधन झालं तर नक्कीच, कारण आजही आपण मंगळवेढ्याला समता भूमी मंगळवेढा असं म्हटलं जातं. समतेचा फार मोठा वारसा मंगळवेढ्यामध्ये आहे आणि त्या वारशाची सुरुवात महात्मा बसवण्णापासून 12व्या शतकापासून या ठिकाणी आहे. हा इतिहास शोधला पाहिजे. आम्ही मंगळवेढ्याच्या आसपासची गावं काही पाहिली. या ठिकाणी बोरोळ नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये बोरोळ बसवण्णा नावाचं एक स्मारक आहे. तिथल्या लोकांशी चर्चा केल्या. लोकांना बसवण्णा, बसवादी शरणांची वचनं ही फार पुसटशा प्रमाणात माहीत आहे. याचं कारण असंही असू शकेल की भाषेचा प्रश्न असेल. बसवण्णांचं साहित्य हे गेल्या 10 वर्षाखालीपर्यंत पूर्णतः कन्नडमध्ये होतं, परंतु आजच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये अनेकांनी प्रयत्न केले आणि ते मराठीमध्ये चांगल्या प्रमाणात आलेलं आहे. याचा वापर करून अनेकांच्या मनामध्ये बसवण्णाबद्दल अतीव आदर आहे, फक्त माहिती नाही आहे. आणि ज्या वेळेला शासनानं आंतरराष्ट्रीय स्मारकाची घोषणा केली तेव्हा महाराष्ट्रातील सर्व जनतेला खूप आनंद झाला की काहीतरी होतंय. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये एकही वीट ठेवण्याचं काम त्या ठिकाणी झालं नाही. अनेक समित्या झाल्या, प्रतिसमित्या झाल्या, अनेक वाद झाले, विवाद झाले, आश्वासनं झाली, खैरात झाली, परंतु एकही काम त्या ठिकाणी झालेलं नाही. कुठली तरी जमीन, कुण्यातरी विभागाची जमीन ती देणार आहे, घेणार आहे, हे होणार आहे, होणार आहे आणि होणार आहे, काहीही झाले नाही. या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला पहिली विनंती असेल की महात्मा बसवण्णांचं एक स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे. ही अखिल महाराष्ट्राची साधी हृदयापासूनची मागणी. आणि यानंतर दुसरी मागणी किंवा दुसरं म्हणणं सर्व समाज बांधवांसाठी असेल. सर्व पुरोगामी विचारांच्या, सर्व चळवळींच्या, सर्व समाजांच्या, सर्व संघटनांच्या सर्वांना असेल की समता नायक महात्मा बसवण्णा. हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा, ऐसे न म्हणवी देवा, हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा, ऐसेची म्हणवावे देवा, आपल्या महान घरचा पुत्रशी मज म्हणवावे. ही एवढी समता महात्मा बसवण्णांनी सांगितलेली असताना, या समतेचं समता भूमी नामकरण असताना मंगळवेढ्याच्या, बसवण्णाला विसरून मंगळवेढ्याचा इतिहास पुढे जाईल असं वाटत नाही. हा इतिहास आज पण उघड का झाला नाही? कारण त्या ठिकाणी कुठल्या स्मृती नाही, कुठली आठवण नाही. आणि म्हणून महाराष्ट्र शासन तर करीलच, परंतु आपण सर्व पुरोगामी विचाराच्या सर्व माणसांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी या मंगळवेढ्यामध्ये आपला हे स्मारक, एक आठवण, एक बैठक कशा प्रकारे या ठिकाणी निर्माण, साधं असेल, छोटं असेल, शासनाचं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय होईल तेव्हा होईल, परंतु हे स्मारक आपल्या सर्वांच्या अगदी फक्त थोड्याशा योगदानातून हे होईल, हे व्हावं, अशा प्रकारची एक हार्दिक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. मी त्या ठिकाणच्या आमच्या भेटीमध्ये समाज बांधवांशी बोलताना हेही म्हणालो, 30 एकर, 40 एकर, 60 एकर, 65 एकर होईल तेव्हा होईल. आज एकर, 2 एकर, अर्धा एकर, 2 गुंठे याच्यावर जरी कुठलं स्मारक त्या ठिकाणी झालं
माझा महाराष्ट्रातला नव्हे भारतभरचा बसवादी विचाराचा वारसा जपणारा माणूस आवर्जून या मंगळवेढ्यामध्ये येईल आणि तिथं आपलं संशोधन, विचार, मंथन अनुभव मंटपाच्या माध्यमातून करेल. ही जर सुरुवात झाली तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मंगळवेढा हे एक फार मोठं केंद्र या ठिकाणी होईल. महात्मा बसवण्णांच्या 3 टप्प्याचा मी उल्लेख सुरुवातीला केला. पहिला टप्पा कुडल संगम आहे, दुसरा टप्पा मंगळवेढा आहे, तिसरा टप्पा बसव कल्याण आहे आणि पुन्हा कुडल संगममध्ये लिंगैक्य आहे. या कुडल संगमला 160 कोटी रुपये खर्च करून एक फार मोठं आंतरराष्ट्रीय केंद्र त्या ठिकाणी झालेलं आहे. तशाच प्रकारचं जवळजवळ 600 कोटी रुपये खर्च करून आणि इतरही निधी खर्च करून बसव कल्याणमध्ये फार मोठं विकास कामं किंवा बसवादी शरणांची स्मृती जागवणारे केंद्र अनुभव मंटपाच्या माध्यमातून चालू आहे. हे दोनही केंद्र एवढी मोठी चालू असताना मंगळवेढा दुर्लक्षित का आहे? का ते महाराष्ट्रात आहे म्हणून दुर्लक्षित आहे? आणि मग महाराष्ट्र सरकारनं जर ही घोषणा केलेली असेल तर त्याची पूर्तता ही फार गरजेची आहे, झाली पाहिजे. आणि महात्मा बसवण्णा हे एकट्या कर्नाटकाचे नाहीत तर अखिल विश्वाचे आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असणारं एवढं मोठं केंद्र महात्मा बसवण्णांच्या स्मृतीपासून विमुख राहू नये म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे. प्रति महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आम्ही मंगळवेढ्याच्या रेवणसिद्ध मंदिरामध्ये अनुभव मंडप घेण्याचं त्या ठिकाणी निश्चय केलेला आहे. तो होईल. त्या ठिकाणी वचनांचं वाचन होईल, चर्चा होईल, विश्लेषण होईल. परंतु हे कार्य सातत्यानं होत असतानाच महाराष्ट्र सरकारला आणि सर्व समाज बांधवांना, समाज बांधव असतील, विचाराचे सर्वच लोक असतील, यांनी या महात्मा बसवण्णांच्या स्मारकासाठी मंगळवेढ्यामध्ये आपला एक वैचारिक वारसा जपण्याच्या दृष्टीनं एक प्रयत्न जर केला तर नक्कीच हे काम फार अवघड नाही आहे असा मी विचार या ठिकाणी मांडण्याचा आणि हा आपणापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. शरणो शरणार्थी.